कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. गायतोंडे हा मॅडम. रिपोर्ट्स आले? हा तेच बघत बसलो होतो. बघू द्या माझ्याकडे एकदा, मी नजरे घालून घालते. हो तुमच्याचकडे घेऊन येणार होतो. अरे वा, जुगारांच्या अड्ड्यांचं, दारू पिऊन होणाऱ्या भांडणांचं आणि किरकोळ मारामारीचं प्रमाण खूपच कमी झालंय. हो मॅडम, आपले हे रिपोर्ट्स बघून आपले वरिष्ठ अधिकारी खूप खुश होणार आहेत. नक्कीच. अपर्णा मॅमच्या कामाला तर तोडच नाहीये, हेच खरंय. हो खरंच आहे. मॅडममुळे कितीतरी कुटुंबाचं राहणीमान सुधारलंय, हे खूप महत्वाचं आहे. आणि मी आणि मॅडम ज्या शेतावाच्या घरी गेलो होतो ना, ते बाळ आहे म्हणत होता त्यावेळेस तिथेच का? हो तेव्हाच. अच्छा. त्या बाईंना सुद्धा एक लहान बाळ होतं, एकदम तान्हा. पण त्या बाईचा नवरा आहे ना, जुगारात पैसे उडवत होता. बघा, आता तेच पैसे मुलांच्या भविष्यासाठी वापरले जातील. येस. आपल्या मॅडमने कितीतरी लोकांचं भविष्य सुधारवलंय, पण मला त्यांच्या भविष्याची चिंता वाटते. अगदी माझ्या मनातलं बोललात. पण आय एम शुअर आपल्या अपर्णा मॅडम यातनं नक्कीच बाहेर येतील. हो नक्कीच. मॅडम, मला काही ईमेल्स आलेत, ते मी चेक करू? हो हो नक्कीच. आणि ओके, ते रिपोर्ट्स द्या पाठवून पुढे. हां ओके मॅडम, थँक्यू. वेलकम. अरे ही तर त्या शेतावरच्या घरातली बाई आहे, दीपा जाधव. करेक्ट. बेड्या ठोका घेऊन चालायची. हो नाही नाही मॅडम, मी सांगतो ना, सगळं सांगतो. आत नका टाकू. कसं आहे, घरात 2 बारकी पोरं आहेत. काय तुंडे, खरंच सांगते, बाळाचा आवाज मला येतोय, तुम्हाला येतोय ना? हो हो मलाही येतोय. पण त्या ताई मगाशी म्हणाल्या ना की त्यांचं पण तानं बाळ आहे. पण यांना जुळी मुलं कशी असू शकतात? नक्कीच काहीतरी गडबड आहे, शोधावं लागेल. झालं दूध पिऊन माझ्या बाळाचं. आता जोजो करायची. चला चला चला, जोजो करायला जाऊ आपण. हो, जोजो करताना माझं बाळ, आपण आज जाऊ आणि जोजो करू. हा चला, गाई गाई करायची. काय हो सरकार, कसला विचार करताय? हा, आता विचार करून काय होणार नाही, गेली ती येळ. मला ना तुमच्याशी वादच घालायचा नाहीये. आता गो बया, कुठं गेला त्यो सरकारी तोरा? कुठं गेला? त्या तोऱ्यामुळेच घडलंय सगळं आजवर. होय का? म्हणजे इतक्या उशिरा अक्कल आली होय हो तुम्हाला? हो, आली मला अक्कल, आणि म्हणूनच तुम्हाला सांगतोय. नाही नाही नाही, मला काय सांगू नका. ते जे काय आहे ना ते सगळं तुमच्या जवळ ठेवा. बघा, पण सर, साडी आवडली ना तुम्हाला नक्की? हो, त्याशिवाय घेतली का साडी मी? पण आत्या, अनिल सरांना ना तू आणखी चांगलं कापड घ्यायला पाहिजे होतं. अरे स्वप्नील, हे सुद्धा छान आहे, मला माहितीये त्यांची पसंती. झाली का खरेदी? हो झाली, अगदी मनासारखी खरेदी झाली बघ. आता गो बया, तू चालली का काय? नाही, पण काय म्हणा, ह्या घरातल्यांना ना येड्याचा वारसाच आहे बघा. ही एक येडी घराबाहेर केली तर 2 सुना घरात येड्या होऊन बसल्यात. म्हणे, तोंड सांभाळून बोल जरा. होय का? हे बघ ना, पुढे बघ काय सांडलेलं दिसतंय ते बघ. दूध? रुपाली आली होती का इकडे? होय. आणि स्वप्नील, औषधांचा तिच्यावर कसलाच परिणाम होत नाही असंच दिसतंय. असं का बोलताय सरकार? अरे तिच्यात काही फरकच जाणवत नाही, आणि म्हणून मला असं वाटतं की तिला आता दवाखान्यातच दाखल केलं पाहिजे. हा, आणि कायमची तिकडे ठेवा. मावशी, तुम्ही तिला भरीला घालताय हे माहितीये मला. आधी हिला घराच्या बाहेर काढा, म्हणजे घरातलं सगळं काही व्यवस्थित होईल. आता गो बया, मी जाते होय तशी. अगं, तुझ्या या दादा संग लगीन करून आले मी. विसरली का काय तू? हा, तुझ्या लग्नात काय झालं होतं? तुझ्या लग्नात हा, नको ना आदाला लागू तायडी त्यांच्या. आपल्याला आधी रुपालीसाठी काहीतरी करायला पाहिजे. हो सरकार, थांबा, मी बघतो.
स्वप्नीला असं काहीतरी बोलल्यावर तो ध्यास घेतो बघा. रुक्मिणी, अगं तू रुपालीला बघितलंस का? मी तिला नीट बघितलंय. तिची अजूनच वाईट अवस्था झाली, काही फरक पडलेला नाहीये. उलट ती आता अजून बाळ बाळ जास्त करायला लागलीये. अरे दादा, रुपाली होईल की बरी. तू कशाला काळजी करतोयस? होय ग, पण त्यासाठी दवाखान्यात दाखल करायला लागेल, एवढा एकच उपाय आहे. वय ते बघूया आपण. तुम्हाला असं वाटतंय ना, मग ते बी करूया आपण. हा, एकीचं झालं, दुसरीचं काय? हा, ही तरी निदान घरात बाहुली घेऊन बाळ बाळ करत बसती, पण ती दुसरी अख्या रस्त्याने गाव पालतं घालती बाळ शोधायला. तिचं बघा पहिलं. आम्हाला काय करायचंय ना ते आम्ही आमचं बघतो. चल ग वहिनी आतमध्ये. काय हिच्या तोंडाला लागायचंय? चिखलात दगड टाकला ना की चिखल आपल्याच अंगावर उडणार आहे. चल. काय तोंडे, सरकारी हॉस्पिटलचं स्टेटमेंट ओके, ते पुढे पाठवून द्या. हो काय झालं काय तोंडे? कसली गडबड? मॅडम, मला असं वाटतं अपर्णा मॅडम कदाचित बरोबर बोलत होत्या. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? मॅडम, ही माहिती बघा ना. हा हिरकणीचा डाटा आहे ना. हो मॅडम, पण यात एक नवीन माहिती आली आहे, तीच मी बघत होतो. कसली? मॅडम, या नवीन माहितीप्रमाणे दीपा जाधव या महिलेला जुळी मुलं आहेत. आणि याआधी त्या आपल्या योजनेचा लाभ घेत होत्या तेव्हा त्यांना फक्त एकच मूल होतं. काय सांगताय? म्हणजे त्या खोटं बोलल्या? हो मॅडम, कारण ह्यावेळेस येताना त्या 2 मुलं घेऊन आल्या होत्या. आणि सर्वात महत्वाची गोष्ट माहितीये काय? अपर्णा मॅडमना शेतामध्ये दीपाच्याच घराच्या बाहेर बाळाचा आवाज ऐकू आला होता. काय तोंडे, तुम्ही हे सगळं जोडताय का? अहो मॅडम, ही माहिती बघा ना. त्या दाम्पत्याला एक मूल असताना त्यांनी 2 मुलं लिहायला सांगितली होती. मग हे दुसरं मूल आलं कुठून? हे बघा, दुसरं मूल त्यांचं नसेल हे मी समजू शकते, पण ते मूल अपर्णा मॅमचंच कशावरून? काय संबंध? अहो मॅडम, अपर्णा मॅडमना सगळ्यात पहिल्यांदा बाळाचा आवाज त्यांच्या घराच्या बाहेर ऐकू आला होता. मग त्या तिथेच का बोलल्या असतील? काय तोंडे, तुम्ही काहीही बोलताय. तिकडे अपर्णा मॅम कलेक्टर ऑफिसमध्ये फिरत होत्या, तेव्हा काय झालं होतं? मग तो आवाज कुठून आला होता? हो तेही आहे, पण मॅडम मला राहून राहून असं वाटतं की ह्यात नक्की काहीतरी घोळ आहे. काय तोंडे, तुम्ही तो विचार डोक्यातून पहिल्यांदा काढून टाका. अपर्णा मॅमचं बाळ ह्या जगामध्ये नाहीये, हेच खरंय. तुम्ही ते आपले रिपोर्ट्स पुढे पाठवा आणि नको त्या गोष्टीमध्ये लक्ष नका घालू. हो मॅडम. तायडे मॅडम, कदाचित तुमचं म्हणणं बरोबर असू शकतं, पण नक्कीच ह्यात काहीतरी घोळ आहे आणि हे अपर्णा मॅडमना कळलंच पाहिजे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.